आणि मग आपण थोडस नागाच्या संदर्भामध्ये आपण समजून घेतलं, कळलं ना. आणि कृतज्ञता भावाने बघा, कारण कृतज्ञता भाव हा आपल्या जीवनाचा स्थायी भाव आहे, कळलं की नाही. म्हणून आपण अगदी सुरुवातीला म्हणतो मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, कळलं की नाही. म्हणजे सगळ्यांना आपण देवाच्या ठिकाणी मानतो. आणि मग त्याचबरोबर आपण म्हणतो मातृऋण, पितृऋण, कळलं की नाही, नंतर देवऋण, नंतर ऋषी ऋण. म्हणजे या सगळ्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं असतं, कळलं की नाही. पण या सगळ्यांनी आपल्याला जीवन धारणेसाठी अतिशय मदत केलेली असते सुरुवातीपासून. आणि म्हणून कृतज्ञता भावाने या सगळ्यांना आपण वंदन करत असतो, कळलं की नाही. आणि आपण कृतज्ञ हे असायलाच पाहिजे. अहो तुम्हाला सांगतो मी, श्रीकृष्ण भगवंताने काय म्हटलेलं आहे की आई वडिलांबद्दल श्रीकृष्ण भगवान म्हणतायत की मी माझ्या कातड्याचे जरी जोडे बनवून मी आई वडिलांच्या पायामध्ये घातले ना, तरी सुद्धा मी त्यांचा उत्तरायी होऊ शकणार नाही, असं स्वतः श्रीकृष्ण भगवंत म्हणतायत स्वतःच्या आई वडिलांबद्दल. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये आई वडिलांबद्दल किती प्रेम असायला पाहिजे, कळलं की नाही. आणि म्हणून कसं होतं, म्हणून आपण खूप महत्त्व देतो ह्या सगळ्या गोष्टींना, कळलं. आणि मग आता आज आपण म्हणजे श्रावण आपला चाललेला आहे आणि आज आपण पाहतोय परमार्थ श्रवण. आणि श्रावण महिन्यामध्ये आपण काय पाहिलं की जितकं आपल्याला जास्तीत जास्त ऐकता येईल, कळलं ना. आणि आपली ज्ञानदृष्टी पक्की व्हायला पाहिजे, आपला ज्ञानाबद्दलचा निश्चय पक्का व्हायला पाहिजे. आपण स्वतः कोण आहोत, कळलं की हे आपल्याला कळलंच पाहिजे. आणि ह्याच्यासाठी ते चातुर्मासाची जी योजना जी आहे, कळलं, अगदी पूर्वापार ऋषीमुनींनी जी सुरू केलेली आहे, ती अशासाठी नाही. आपल्याला बघा, आपण ना जीवनामध्ये सगळ्या गोष्टी करतो, सगळ्या प्रकारचं प्लॅनिंग करतो, पण आपण स्वतःच्या जीवनाचं प्लॅनिंग कधीच करत नाही, कळलं की नाही. म्हणजे आपली विचारसरणी आहे, विचार प्रणाली ही कशी असायला पाहिजे. कारण शेवटी काय म्हटलं जातं, नरदेह आपल्याला प्राप्त झालेलं आहे. मग नरदेह प्राप्त झाल्यानंतर नरदेहाचं सगळ्यात पहिलं कर्तव्य जर कुठलं असेल तर त्या देवाला प्राप्त करणं, त्या देवाची ओळख करून घेणं, कळलं की नाही. बाकी सगळ्या गोष्टी आपोआप होतात. नाहीतर मग काय म्हटलं जातं, आया वैसा गया नाहक जमाना घुमाया. ह्या भूतलावर देव पण बघतो, अरे तुला मी बाजूला एवढी कुत्री मांजरं डुकरं आहेत, त्यांचा देह न देता माणसाचं शरीर दिलं. माणसाचं शरीर मी कशाला दिलं? माणसाचं शरीर देण्याचं एकच कारण, तू त्या देवाची प्राप्ती करायला पाहिजे, कळलं ना. म्हणून भगवंत स्वतः म्हणतो, जेणे देहे मज पावती, त्या देहाची मज अत्यंत प्रीती. ज्या शरीराच्या माध्यमातून माझी प्राप्ती केली जाते, मला प्राप्त केलं जातं, ते शरीर मला सगळ्यात जास्त प्रिय आहे. आणि हे आपण पाहिलं म्हणजे. आणि एकदा आपण भक्त झाल्यानंतर हा देव आपल्यासाठी काय काय करतो. उदाहरण आहेत बघा, पांडवांचं उदाहरण तर आपल्या नजरेसमोर आहे. पांडवांनी काय केलं, भगवंतालाच धरलं, कळलं की नाही. म्हणजे जेव्हा आता बघा ना, दुर्योधनाने सैन्य मागितलं, अर्जुनाने सैन्य नाही मागितलं. अर्जुनाने सांगितलं नाही, तरी पण श्रीकृष्ण भगवंताने काय सांगितलं, न धरी शस्त्र करी सांगेन गोष्टी युक्तीच्या चार. मी हातात शस्त्र घेणार नाही, कळलं ना, पण मी फक्त तुम्हाला युक्तीच्या गोष्टी सांगेन, कशा कशा पद्धतीने वागावं, कसं आचरण करा, हेच मी तुम्हाला सांगेन. मग असं सांगितल्यानंतर काय झालं, अर्जुन आणि दुर्योधन दोघेही आलेले आहेत. अर्जुन भगवंताच्या डोक्यासमोर बसलेला आहे, आपला अर्जुन पायासमोर बसलेला आहे आणि दुर्योधन डोक्यासमोर बसलेला आहे. आणि भगवंतानी, श्रीकृष्ण भगवंतानी ज्या डोळे उघडले, लगेच समोर अर्जुन दिसले, कळलं की नाही. अरे म्हटलं, अरे अर्जुन तू आलास. लगेच दुर्योधन म्हणतो, अरे कन्हैया मी पण आलेला आहे, कळलं की नाही. मला दोघे मदतीसाठी आले. पण त्यावेळेला कसं असतं बघा, म्हणजे श्रीकृष्ण भगवंताची सावधगिरी बघा सगळ्या ठिकाणी, कळलं ना. मग त्यांनी काय सांगितलं, ठीक आहे, आता एका बाजूला मी आणि एका बाजूला माझं सगळं सैन्य, तर तुम्हाला काय हवं ते मागून घ्या, कळलं ना. पण तिथे सुद्धा श्रीकृष्ण भगवंताने दुर्योधनाला पहिला चान्स दिलेला नाहीये.
त्यांनी काय सांगितलं, नाही अरे अर्जुन लहान आहे तुझ्यापेक्षा, कळलं ना. तर पहिलं मागणं अर्जुनाला मागू दे ना. आणि अर्जुनाने काय सांगितलं, नाही मला फक्त तू हवायस. आणि दुर्योधनाला तेच हवं, दुर्योधनाला सगळं सैन्य हवं होतं. झालं, दुर्योधनाला त्याच्या म्हणण्याप्रमाणे मिळालं. पण इथे पण बघा, श्रीकृष्ण भगवंत कुठलाही धोका पत्करायला तयार कधीही नव्हता. त्यांनी दुर्योधनाला पहिलं मागणी मागू दिली नाही, कळलं की नाही. म्हणजे चुकून जर दुर्योधनाने श्रीकृष्णाला मागितलं तर ती संधीच का द्या, कळलं की नाही. म्हणजे अशी संपूर्ण सावधानता जी आहे श्रीकृष्णाने संपूर्ण आयुष्यात ती सावधानता बाळगलेली आहे, कळलं की नाही. आणि नेमकं काय झालं, प्रसंग निर्माण होता. मग द्यूताच्या वेळेला नेमकं काय झालं, श्रीकृष्ण भगवंत कुठे होता. कारण श्रीकृष्ण भगवंत जर तिथे असताना तर द्यूताचा प्रसंग निर्माणच होऊ दिला नसता, कळलं ना. पण त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंत नेमका एका युद्धामध्ये अडकलेला होता. आणि श्रीकृष्ण भगवंतांनी अनेक युद्ध केलीत बघा स्वतःच्या आयुष्यामध्ये, कळलं ना. आणि एका युद्धामध्ये अडकल्यामुळे त्यावेळेला तो हस्तिनापुराला येऊ शकलेला नाही. आणि नेमकं त्याचा फायदा घेऊन हे सगळे द्यूत वगैरे वगैरे प्रसंग निर्माण झालेले आहेत. म्हणजे इथे आपण काय पाहतो की एकदा आपण भगवंताला शरण गेलो आणि भगवंताला आपलं मानलं, तारी मारी तुझेच चरण, या भावाने जेव्हा आपण देवाला शरण जातो ना, देव आपल्या सगळ्या प्रकारे आणि मग आता आपण परमार्थ पाहतो आहे. परमार्थ म्हणजे सर्वश्रेष्ठ काय आहे या भूतावर, आणि आपल्या लक्षात येतं की सर्वश्रेष्ठ एकच गोष्ट आहे, ते म्हणजे आपलं स्वतःबद्दलचं ज्ञान, कळलं ना. मी कोण आहे हे ज्ञान प्राप्त करणं, आणि हेच सर्वश्रेष्ठ आहे, कळलं ना. आणि मग त्यांनी काय पुन्हा काय म्हटलं बघा, की आहे तरी परम सुगम. सुगम म्हणजे ज्याच्यासाठी काहीही करावं लागत नाही, असं अतिशय सोपं आहे हे. पण हे अतिशय सोपं असून हे दुर्गम का झालं. सोपं आहे पण मग सोपं असून सुद्धा दुर्गम का झालं, का ते आपल्याला प्राप्त होत नाही, कळलं ना. म्हणून त्यांनी म्हटलंय का जयाचे चुकले मर्म, अहो त्याचं रहस्यच तुम्हाला कळलं. आणि काय म्हटलं, सत्समागमाकडे तुम्ही संत सान्निध्यात येत नाही. लक्षात घ्या, किती जण संत सान्निध्यात येतात, आज किती जण आलेले आहेत लक्षात घ्या. एवढे लोक आहेत जिकडे तिकडे, पण संत संघात यायला त्यांना वेळ नाही. बाकी सगळ्या गोष्टींसाठी त्यांना वेळ आहे, कळलं की नाही. आणि म्हणून हे जे आहे हे घबाड आहे, कळलं. हे एवढं घबाड पडलेलं असून सुद्धा हे प्राप्त होत नाही, कळलं की नाही. आणि हे प्राप्त करण्यासाठी अंतःकरणापासून तळमळ असायला पाहिजे. तारी मारी तुझेच चरण, या भावाने आपण सद्गुरु भगवंताला शरण गेलं पाहिजे. आणि असे पाचही पांडव भगवंताला शरण गेलेले होते, लक्षात. आणि म्हणून त्यांच्या त्या प्रेमापोटी भगवंतानी सगळ्या गोष्टी केल्या. एका ठिकाणी त्या भगवंत म्हणतोय, अरे मी आता पांडवाचा ह्याचा अर्जुनाचा रथ चालवतोय. अरे इतकंच नाहीये, त्याच्या घोड्यांना धुतोय, घोड्यांचा सगळा पुकारा वगैरे सगळं करतोय. मी त्याच्या बाचं काय देणं लागत होतं, मी का करतोय हे सगळं. कारण प्रेम प्रेम त्यांची भक्ती, आणि त्या भक्तीसाठी देव सगळं हे करतो. म्हणून आपण एकच करायचं, आपण भक्त व्हायचं. आता पुन्हा हा मार्ग कसा आहे की आहे तरी चहूकडे. हा परमार्थ कसा आहे, चैतन्य संपूर्ण चैतन्यच पसरलेलं आहे, पण अणुमात्र दृष्टी न पडे. अहो सगळं म्हणजे मुंगीच्या पावलात सुद्धा भगवंत बसलेला आहे, आणि एवढा असून सुद्धा तो दिसत नाही का, कळलं की नाही. अणुमात्र दृष्टी न पडे, याचं कारण काय, कारण आपण संत संगात येत नाही, सद्गुरूच्या आदेशाप्रमाणे वागत नाही. आणि म्हणून त्याने म्हटलंय की आकाश मार्गी गुप्त पंथ. हा कसा आहे, आकाश मार्ग आहे. आकाश म्हणजे वायू, पोकळी, कळलं की नाही. हा आकाश मार्ग म्हणजे कसं बघा ना, ढग दिसत आहेत आपल्याला, सूर्य दिसतो, किती वेळ लागला तिथपर्यंत पोहोचायला, हा आकाश मार्ग, कळलं की नाही. मी परवा सांगितलं, तुम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात शेगावला गेला असाल, कळलं ना. नंतर महाराजांना वंदन नमस्कार केला असेल, दर्शन घेतलं असेल.
आलेत ना सगळे दर्शन घेऊन, किती वेळ लागला? हाच आकाश मार्ग गुप्त पण आलात ना, पटकन जाऊन आलात ना, किती वेळ लागला? कळलं? म्हणजे असंही चैतन्य आहे, कळलं? पण हे प्राप्त होण्यासाठी एकदा झालं, काय झालं, मजा झाली. महाराज बसलेले आणि मी गेलो. महाराज मला म्हणले, काय बाबा तेवढे लोक येतात नाही? म्हणे हे सगळे जे येतात, कळलं ना, ह्याचं कारण काय? आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. म्हणजे महाराजांनी स्वतःच्या गुरुच्या फोटोकडे फोकट केलं, सिद्धरामेश्वर महाराजांच्या फोटोकडे. म्हणजे आम्ही महाराजांवर विश्वास ठेवला, त्याचं हे फळ. म्हणजे हे सगळं जे येत आहेत, आले संत संघामध्ये येतात, ह्याचं कारण काय? पुन्हा म्हणायचे, अरे आम्ही जेव्हा मुंबईमध्ये हे सुरू केलं ना, त्या 10x10च्या रूम मध्ये सुरू केलं महाराजांनी. जेव्हा कार्य सुरू केलं मुंबईमध्ये, 10x10ची छोटी रूम असायची, त्यामध्ये महाराजांचं कार्य सुरू झालं. आणि नंतर तर आम्ही गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला 100 लक्झरी बसेस आणि इतर 1.5-200 इतर गाड्या घेऊन जायचो. कळलं की नाही? हा कार्यक्रम आम्हाला मुंबईत करता. मग महाराज म्हणायचे, हे सगळं कशामुळे निर्माण झालं? ह्याचं कारण असं, आमचा माल लोकांना आवडतो. खरं की नाही? 10x10च्या रूम मध्ये सुरू केलं आणि आज एवढी लोक येतात, म्हणजे आमचा माल लोकांना आवडतो. म्हणजे आम्ही जे काय सांगतो ते आवडतं. कळलं की नाही? म्हणजे असं हे संतांचं सामर्थ्य असतं. कळलं ना? आणि मग आता हा परमार्थ आपण पाहतोय. आणि मग आपण परवा काय केलं? परवा आपण नागपंचमी साजरी केली आणि कृतज्ञता भावाने आपण नागाला वंदन केलं. आणि अस्तिकांनी सुद्धा आईचं, मामाचं, सगळ्यांचं वचन कसं पूर्ण केलं. आणि सगळ्या मामा लोकांना ना, जरत्कारू ही त्याची आई आणि सगळे नाग म्हणजे जरत्कारूची भावंड, भाऊ. कळलं ना? आणि त्यांना यज्ञातून वाचवलेलं आहे सगळ्यांना. यज्ञामध्ये आहुती जाण्यापासून, तक्षकापासून सगळ्यांना वाचवलेलं आहे. कळलं की नाही? म्हणजे हे कसं, वचन दिलं, मी वचन दिलं, बस संपलं, झालं का? ते त्या वेळेला दिलेल्या शब्दाला केवढी किंमत होती बघा. आणि आता काय होतं, मी असं बोललो पण साक्षी आहे, मग मी कशावरून मी बोललो लगेच असं म्हणतात. म्हणजे आपण स्वतः दिलेल्या शब्दाला सुद्धा आज किंमत दिली जात नाही. कळलं ना? आणि मग त्यामुळे कसं होतं, त्यामुळे देव सहाय्य करत नाही. परवाचीच गोष्ट सांगतो तुम्हाला मी. इथे एक गाव आहे ना, मांडकी गाव आहे बघा. तर त्या मांडकी गावामधले 90% लोक बाळूमामांकडे आहेत, बाळूमामांच्या आमध्ये. तर तिथले एक गृहस्थ आले, मला भेटले. ते म्हणायला लागले की म्हणे, दादा म्हणे बघा, आपल्या मांडकी गावामध्ये व्यवस्थित पाऊस पडतो, तर बाजूला गिराटमध्ये नाही पडला. हो नाही का? अहो संतांचा महिमा आहे, तुम्ही अजूनही प्रयोग करून बघा. गावामध्ये तुम्ही भक्तीचं वातावरण निर्माण करा. कळलं ना? जर गावामध्ये भक्तीचं वातावरण निर्माण झालं, अहो तो निसर्ग सुद्धा यायला लागतो आपल्याला, निसर्ग सुद्धा मदत करतोय. कळलं ना? म्हणून जे पुण्य मार्गाने चालतात त्याला पुण्याचं फळ मिळतच, हे आपल्याला चित्र दिसून येतं. तर आता आपण काय केलं होतं, परवा आपण म्हटलं ना, आपण 9वा अभंग पूर्ण केला. कळलं? आणि मग त्यावेळेला आपण म्हटलं, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. आपण 9 अभंग झाला की म्हणतो ना, काय म्हणतो आपण? रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. आता यामधला राम आपल्याला माहिती आहे, कृष्ण आपल्याला माहिती आहे, आणि आता हरी पण कळला ना सगळ्यांना. आपण म्हणतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग आता हा हरी कुठे आहे हा आपल्याला सगळ्यांना कळलेला आहे. मग हरी कुठे आहे? हरी दिसे जनी मनी आत्मतत्विक. म्हणजे आपल्याला सगळ्यांना हा हरी समजलेला आहे आता. मग आता त्यानंतर पुढला जो आहे बघा, आता हे पहिले जे 9 अभंग आहेत ना, हे कसं केलं आपण? प्रवेश केला, प्रवेशात्मक. दासबोधाचे आपले ह्याचे हरिपाठाचे अभंग आहेत, पहिले 9 अभंग आहेत ते प्रवेशात्मक, प्रवेश केला. आता दुसरे जे 9 आहेत, पुढले 9, हे कसं साधनात्मक. आता तुम्हाला देवाला प्राप्त करायचं, मग साधन काय काय करावं लागेल?
मग आता आपण दहावा अभंग जो पाहतोय, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासे विमुख तो नर पापिया, हरिविण धावया न पवे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिका, नामे तिनी लोक उद्धरते, ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. काय म्हटलं इथे बघा त्यांनी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. खूप जण सांगतात काय कुठे चाललात, नाही जरा काशीला जातो, तीर्थयात्रेला जातो, कळलं की नाही. त्रिवेणी संगमी अनेक तीर्थांमध्ये जातात, कळलं ना. तिथे स्नान वगैरे वगैरे करतायत, गंगेमध्ये स्नान करतायत, कळलं ना. आम्ही सुद्धा महाराजांबरोबर गेलो होतो. अगदी गंगा तिथे आहे, काशी विश्वेश्वर, कळलं ना. आणि ते त्रिवेणी संगम, तिथे आम्ही सगळ्या महाराजांबरोबर आम्ही स्नान केलं. महाराजांनी पुढे पाण्यात आमच्याबरोबर स्नान केलं तिथे. पण आता हे सगळे आपण स्नान केलं, मग तेवढ्याने पुण्य प्राप्त होतं का? त्यांनी म्हटलं नाही, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जर नामामध्ये चित्त नसेल, अहो बघा ना, गंगा तीरी राहणारे लोक सतत गंगेमध्ये स्नान होणार, हो त्यांची स्नान गंगेतच होत आहे, कळलं की नाही. मग आता सगळ्यांना पुण्य प्राप्त झालं का? सगळे पुण्यवान झाले का? सगळ्या कार्यासाठी गंगाच वापरली जाते त्यांच्या इकडे, कळलं. पण तरी सुद्धा त्यांना जे पुण्य प्राप्त व्हायला पाहिजे, जे ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे ते होत नाही का? कारण चित्त नाही नामी. नामामध्ये चित्त असायला पाहिजे, भगवंताचं नामस्मरण व्हायला पाहिजे. आणि हे नामस्मरण पण कसं म्हटलंय त्यांनी बघा, आपल्याला दोन प्रकारे समजावलंय त्यांनी. रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी. काय म्हटलं? रामकृष्ण गोविंद, रामकृष्ण गोविंद वाचेशी म्हणजे वाचने बोलायचे. आधी, आधी म्हणजे कधी? संतांच्या सान्निध्यात येण्यापूर्वी, संतांकडून अनुग्रह घेण्यापूर्वी तुम्ही रामकृष्ण गोविंद म्हणा, तेवढं पुरेसं आहे. त्याने काय होईल? त्याने तुम्ही तरंगाल, बुडणार नाही. रामकृष्ण गोविंद म्हटलात ना ते तुम्ही तराल, पण पहिलं पार नाही जाणार. पहिलं पार जाण्यासाठी एवढंसं पुरेसं नाहीये. म्हणून म्हटलं रामकृष्ण गोविंद वाचेशी, वाचेशी सद्गद जपे आधी, कळलं. आणि जेव्हा आपण सद्गुरू भगवंताकडे येतो, मग तेव्हा काय होतं? ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी. आता काय करायचं? आपण सद्गुरू भगवंताकडून अनुग्रह घेतला. मग आता अनुग्रह घेतल्यानंतर काय म्हटलं ज्ञानेश्वर माऊलीने? आता काय करायचं तुम्ही? जपमाळ अंतरी. हे आता आतमाळ चालू आहे, जप आत चालू आहे. सोहम 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 हे आत चालू आहे, कळलं ना. घेता सो, सोडता अहम, सोहम सोहम हे आत चाललेलं आहे. हात मंत्र चाललेला आहे, कळलं ना. आणि आता ज्ञानदेव मौन, हे मौन म्हणजे वाचने बोलण्याची जरुरी नाही. मग असं हे नामस्मरण, आणि हे नामस्मरण अखंड चाललेले. बरं, त्याने काय म्हटलं पुढे? तीर्थ. पुढे ते म्हणतायत की नामासी विन्मुख तो नर पापिया, कळलं ना. हरिविण धावया न पवे कोणी, कळलं ना. आणि जो नामस्मरण करत नाही, भगवंताचं नाम घेत नाही, त्याने जरी गंगा स्नान कितीही वेळ केलं तरी त्याचा अर्थ काहीही, त्याचा उपयोग होत नाही, कळलं ना. आता पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती, आणि ज्ञानदेव नाम म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आता बघा, आपण मानिक म्हणतो की आपल्या घराण्यामध्ये जे पूर्वज असतात ना, आपले देह सोडून गेलेले असतात, त्यांच्यानंतर लक्षात येतं नाही आपण काहीच केलं नाही आयुष्य. म्हणून ते म्हणतात की नाही, आमच्या घराण्यामध्ये कुणीतरी असा भक्त निर्माण व्हावा, कळलं ना, की ज्याच्या कृपाने 42 पिढ्यांचा उद्धार होईल. म्हणजे त्यांना, आणि मग जेव्हा कोणी भक्ती मार्गाने वाटचाल करायला लागला ना, की ते गेलेले पण मदत करायला लागतात,
त्यांना कळतं नाही आमच्या घराण्यामध्ये कुणीतरी तयार होतोय, त्यांना आनंद होतो. कळलं ना? आणि मग ते मदत करायला लागतात. आम्हाला कळलं नाही हो, आम्हाला कोणी सद्गुरू मिळाले नाही त्यावेळेला. कळलं ना? मग भाग्याने जर पुढल्या पिढीत जर कोणी असा निर्माण झाला ना तर त्यांना आनंद होतो. कळलं ना? आणि मग त्याने काय होतं, त्याचे कुळ शुद्ध होतं, 42 कुळांचा उद्धार होता असं म्हटलं जातं. आता पुराणा प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. तर वाल्मिक म्हटल्यानंतर बघा, वाल्मिक म्हणजे आपण हात पाहिलं की नाही, पहिले ते हरिकथा निरूपण. हरिकथा ऐकल्यानंतर काय होतं, हा बघा ना, आता हा वाल्या कोळी जो आहे हा जीवघातकीच होता ना, दरोडेखोर. कळलं ना? पण असा असलेला, कळलं ना, आणि त्यांनी कित्येकांच्या हत्या केलेल्या होत्या. आणि त्याच पद्धतीने त्याच्या कर्मधर्मा सुकृताने त्या वाटेने नारद मुनी आलेले. आणि नारद मुनी आल्यानंतर नारद मुनीने त्याने धरलं, ए गोसावड्या, तुझ्याकडे जे काय ते मला दे, नाहीतर तुला आता संपून टाकतो. नारद मुनीने सांगितलं, अरे हे सगळं तू करतो आहेस, हे पापकर्म आहे आणि ह्याचं तुला फळ भोगावं लागेल. हे तू कोणासाठी करतोस हे तुला माहिती आहे का? कळलं? आणि ज्यांच्यासाठी हे करतोस ते तुझ्या पापामध्ये वाटेकरी व्हायला तयार आहेत का बघ. तो म्हणतो हो आहेत की, नाही जा विचारून घे. मग तो म्हणतो नाही पण तुझ्यावर माझा विश्वास नाही. ठीक आहे, त्याला झाडाला बांधून ठेवतो. तर कशावरून थांबशील इथे तू, आणि जाऊन विचारतो. बायको मुलांना विचारतो, अरे मी सगळं हे करून आणतो तुमच्यासाठी, पाप कर्म करतोय, तर माझ्या पापामध्ये तुम्ही वाटेकरी आहात ना? त्यांनी सांगितलं नाही, तुम्ही काय करता आम्हाला माहिती नाही, तुम्ही घराण्याचे करते पुरुष आहात आणि आमचं परिपालन करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही कसं करता हे आम्हाला माहिती नाही, तुमच्या पापात आम्ही वाटेकरी नाही. असं म्हटल्यानंतर बसला त्याला शॉक, आणि येऊन नारद मुनीचे पाय धरले. मग नारद मुनीने सांगितलं, ठीक आहे, तू आता राम म्हण. त्याला राम शब्द उच्चारता येईना. म्हणजे बघा संस्कार कसे असतात, यामध्ये आश्चर्य नाही लक्षात. मग नारद मुनी सांगितलं मरा म्हण, पण सगळ्यांना मारतच आला होता. मरा पटकन म्हटलं, झालं मरा 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 मराचं नाम झालं. म्हणून उफराट्या नामापोटी वाल्या तरला उठा उठी, आणि शतपोटी रामायण वदला तो. लक्षात घ्या, वाल्याचा वाल्मिक झाला. हा महिमा कसला, नामाचा. आणि इतकंच नाहीये, त्याच्या बाजूला जी म्हणजे सुकी लाकडं होती त्यांना सुद्धा कोण फुटलेला आहे तसा त्याचा महिमा आहे. वाल्मिकी ऋषींचा, म्हणजे वाल्मिकी ऋषी झाले, पुराणा प्रसिद्ध वाल्मिकी ऋषी झालं. आणि त्यांनी काय म्हटलं, त्यांनी सांगितलं ह्या नामाच्या योगाने तिन्ही लोक उद्धारतील. कळलं की नाही? आणि म्हणून ह्याला महत्व दिलं जातं, नामस्मरणाला म्हणून महत्व दिलं जातं. म्हणून बघा, एक आपली माळ असते ना, ती नेहमी हातात गळ्यात खिच्यात म्हणा माळ ठेवावी. कळलं ना? माझी माळ नेहमी खिच्यात असते, आणि खिच्या मग आपलं खिच्यात सहज हात गेला की सुरू झालं. बाकी काय बोलण्यापेक्षा ते स्मरण करायचं ना. कळलं ना? अगदी तुम्हाला सांगतो, झोपताना पण बाजूला ठेवून द्यायची एक माळ, आणि झालं आपोआप ती माळ हातात आली की आपोआप ते सुरू होतं. म्हणजे मनाचा अखंड तो निधिध्यास होतो, नामस्मरण होतं. आणि बाकी काही गोष्टी या अशाश्वत आहेत, माईक गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवण्यापेक्षा या शाश्वताकडे लक्ष द्यायचं. कळलं? पण आपल्याला सगळ्यांना कळलेलं, तू काय म्हणे माझे नाहीये ते कोणी, एका चक्रपाणी वाचून या, भगवान देवाशिवाय आपलं कोणी नाही, हे कायमचं लक्षात ठेवा. आणि ही अनुभूती, ही जाणीव प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी होतेच. आपण म्हणतो ना बघा, आपल्या 4 येषणा असतात. पहिली येषणा दारेषणा. दारेषणा म्हणजे मला चांगला नवरा मिळावा किंवा चांगली बायको मिळावी, पहिली येषणा. दुसरी येषणा पुत्रेषणा, मला मुलगा व्हायला पाहिजे, दुसरी येषणा. तिसरी येषणा वित्तेषणा, म्हणजे मला पैसा मिळाला पाहिजे. आता झालं, पैसा पण मिळाला, मग आता काय लोकेषणा, आता लोकांनी मला सलाम साहेब म्हणायला पाहिजे. कळलं की नाही? म्हणजे आणि ह्या 4 येषणा कशा, या मिळवताना त्रास, सांभाळताना त्रास, आणि यातली एकही गेली तरी त्रास. तिन्ही गोष्टी त्रासदायक आहेत ना.
अहो मग ह्या यशनांच्या मागे लागण्यापेक्षा त्या देवाला का नाही धरायचं सांगा मला. आनंद आहे ना देवाला धरण्यामध्ये. बरं आता पुढे काय म्हणतायत, हरी उच्चारणे अनंत पाप राशी जातील लयाशी क्षण मात्रे तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामी केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र हा गाद पळे भूत बाधा हेणे तिथे ज्ञान देव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. काय म्हटलं गेलं म्हणजे आता नुसतं ह्या देवाचं नाव घेतल्यानंतर बघा अनंत पापाच्या राशी नाहीशी होतात, सगळं पाप निघून जातं. कळलं की नाही. म्हणजे जसं आपण पाहतो ना, समजा लक्षात घ्या असा गवताचा एक मोठा साठा आहे, कळलं ना, आणि त्यामध्ये अग्नीची एक ठिणगी पडली, काय होतं, अहो पटकन ते सगळं जळून जातं, नाहीसं होतं की नाही. म्हणजे हे सामर्थ्य कशामध्ये, नामस्मरणामध्ये सामर्थ्य आहे. आणि एक तुम्हाला मी मजा म्हणून सांगतो, हा अनुभव तुम्हाला प्रत्येकाला घेता येईल, लक्षात प्रत्येकाला घेता येईल, कळलं ना. हा नामस्मरणाचं सामर्थ्य काय हे प्रत्येक जण अनुभवू शकतो, कळलं ना. आणि हे अनुभवण्याची क्षमता ताकद आपल्यामध्ये आहे सद्गुरु कृपेने, कळलं. आणि पुन्हा बघा त्यांनी म्हटले भूतबाधा भेणे पळे भूतबाधा भेणे तेथे. प्रश्न असा निर्माण होतो, तिथे भूतभीत आहेत का. एकदा मजा झाली, आमचे तावडे महाराज म्हणजे माझाच मित्र आणि मी असे दोघे आम्ही महाराजांच्या बाजूला उभे आहोत. तर तावडे महाराज म्हणजे कसे, महाराजांबरोबर बरेच वर्ष राहिलेले, म्हणजे माझ्यासारखे प्रवचन करायचे. आणि मग त्यांनी सांगितलं, महाराजांना सांगितलं, एका ठिकाणी काहीतरी चर्चा चाललेली होती भूतांच्या संदर्भामध्ये, कळलं ना. मग हा आबाने सांगितलं की महाराज, मी त्यांना सांगितलं भूतभीत नाही आहेत म्हणून. काय म्हटलं त्यांनी, भूतभीत नाही आहेत आणि महाराज चॅलेंज घेतील तो. म्हणजे आता आबाचा बोर्ड जे असायचं ना महाराजांबरोबर, मुलं कशी बोलतात बाबाची, असं आम्ही बोलायचो महाराजांबरोबर, कळलं ना. तर मी सांगितलं त्यांना की नाही, आमचे महाराज चॅलेंज घेतील की भूत नाही म्हणून. आता माझंही लक्ष होतं की आता महाराज काय बोलतात आपण ऐकूया, कळलं ना. मग त्याच्यावर महाराजांनी काय उत्तर दिलं, बाबा त्यांच्यासाठी आहेत. काय म्हटलं, भूतभीत त्यांच्यासाठी आहेत, आपल्यासाठी नाही. खरं की नाही. आणि हेच उत्तर बरोबर होतं. महाराज असं नाही म्हणाले भूत नाहीत म्हणून, आहेत. आता सुद्धा या क्षणी अनेक अतृप्त जीवात्मे आपल्या बाजूला वावरत आहेत, कळलं ना. हो, वावरत आहेत. आणि ते जीवात्मे संधी शोधतच असतात, कोणी सापडतोय का, कोणाच्या अंगात शिरता येतं का. म्हणून बघा व्यवहारामध्ये तुम्हाला सांगतो मजा म्हणून, म्हणजे अगदी प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे. आता कारण काय माहितीये, हे भूतबाधा म्हणजे हा जो शब्द आलाय, पळे भूत बाधा येणे तेथे. बघा जेव्हा आपलं मुलाचं त्या म्हणजे आपला मुलगा आणि मुलगी ह्या दोघांची जेव्हा लग्न असतात ना, तर लग्नाच्या दिवशी, कळलं ना, आपण त्या दोघांना कधी एकटं सोडत नाही. त्यांच्या हातात खंजीर पण देतो, इकडे हे बांधतो, जे काय मंत्रून बांधायचं ते सुपारी आणि आणखी जे जे काय बांधायचं ते बांधतो, आणि त्यांच्या हातात खंजीर देतो. आणि दुसरं, मुलगी असेल तर तिच्या पाठीमागे तिची एक मैत्रीण कायमची ठेवतो, मुलगा असेल तर त्याच्या पाठीमागे त्याचा मित्र कायमचा ठेवतो. कारण काय असतं, या वेळेला ना ही मनाने थोडीशी ही झालेली असतात, भावूक झालेली असतात. आणि हे अशी जी भूत जे आहेत ना, अतृप्त आत्मे, ते संधी बघत असतात आणि अशा वेळेला ते हे करतात, शिरकाव करतात, प्रवेश करतात. कारण म्हणून ही काळजी व्यवहार म्हणून घ्यावी लागते. म्हणून महाराजांनी जे उत्तर दिलं काय, आपल्यासाठी नाही, त्यांच्यासाठी आहे, कळलं ना. पण आता इथे काय म्हटलं, नाममंत्राचा प्रभाव काय असतो, हरी उच्चारण मंत्र हा अगाध फळे भूतबाधा भिणे तेथे. ह्या भूतबाधेचा परिणाम होत नाही. मी परवा सांगितलं ना, नागपंचमीच्या दिवशी प्रवचनात मी मुद्दाम सांगितलं होतं, कळलं ना.
योजरत्कारुणो जाता शरत्कारु मायशा आस्तिक सर्पसत्रे वा वन्यगान्योऽपरेक्षिता तं स्मरन्तं महाभागो न मां हिंसेतुमर्हसि सर्पापसर्पभद्रं ते गच्छ सर्पमाविश जन्मेजयस्य यज्ञान्ते आस्तिक वचनं स्मर. हे सर्प आपल्या वास्तूमध्ये येऊ नये हा सर्प मंत्र आहे महाभारतामध्ये सांगितलेला. आणि आस्तिक ऋषी जेव्हा जन्मेजयाच्या यज्ञामध्ये यज्ञ सर्पसत्र थांबवतो जन्मेजयाकडून वर मागून. खरं म्हणजे जन्मेजय सांगतो अरे तू दुसरा कुठलाही वर मागणार, पण तो नाही, मला हाच वर पाहिजे. आणि हा वर पाहिजे म्हटल्यानंतर तक्षक जो खाली पडणारा असतो जन्मेजय आपला अस्तिक वरच्यावर हात करून त्याला तक्षकाला खाली पडण्यापासून थांबवतो. कळलं की नाही? म्हणून मी हा आता जो मंत्र सांगितला या मंत्राचा प्रभाव असा आहे आपल्या वास्तूमध्ये तुम्हाला वास्तूच्या आजूबाजूला कधी सर्प आलेला दिसणार नाही. कळलं की नाही? याच्या पाठीमागे शास्त्र आहे. कश्यपाला सुद्धा त्याच वेळेला कश्यपाला ब्रह्मदेवाने सर्प मंत्र म्हणजे सर्पाने दंश केला तरी तो उतरण्याचा मंत्र दिलेला आहे की नाही. आणि जेव्हा तक्षकाने परीक्षितला दंश केला कश्यपाला बोलावलं होतं, कश्यप येत होता पण एकाने मध्येच कश्यपाला अडवलं नाही. त्याला भरपूर काय देऊ केलं आणि सांगितलं नाही महाराज तुम्ही जाऊ नका. म्हणजे कश्यप ते सर्प विष उतरण्यासाठी गेलेले नाही. कळलं की नाही? म्हणजे हे आपण पाहतोय का हे सामर्थ्य आहे सगळं. आणि हे सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? काही नाही, करू नका काही संत सान्निध्यात यायचं. आता बघा ना गजानन महाराज त्यांच्याकडे एक खांब ठेवलेला आहे ना. म्हणजे जर अशा पद्धतीने कोणाला जर भूतबाधा झालेली असेल तर त्याला नेऊन त्या खांबाला मिठी मारायला लावायची. आहे असं आहे का? आहे ना. हा म्हणजे आणि काय होतं आणि इतकंच नाहीये. एक जी बाई होती तर तिच्या अंगावर एक खांब पडला आणि तिच्या अंगामध्ये जे काय अशा पद्धतीने भूतपिशाचे होतं ते निघून गेलेले. कळलं ना? म्हणजे हे काय म्हणून म्हटले की हरी उच्चारण मंत्रागाध बळे भूत बाधा भेणे तेथे. आणि ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. हरी कसा आहे? हरी समर्थ आहे आणि उपनिषद म्हणजे वेद. वेदांना सुद्धा माझ्या हरीचा अर्थ सांगता येत नाही. म्हणून वेदांनी काय म्हटलं? वेदांनी म्हटलं आता आमचं मौन वेदांत म्हटलं. आणि वेद म्हणजे शब्द. कळलं की नाही? म्हणजे वेद कशाला म्हटलं जातं? वेद म्हणजे शब्द. आणि मजा सांगतो तुम्हाला, आपण ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेलं अमृतानुभव जर बघितलं ना, अमृतानुभव ज्ञानेश्वरी आहे का? आणि अमृतानुभव हा ग्रंथ जो आहे हा माऊलीने जो लिहिला. म्हणजे जेव्हा दादांनी सांगितला निवृत्ती दादांनी अरे ज्ञाना तू आता असं कर की तुझा स्वतःचा अनुभव व्यक्त करता येईल असा एक ग्रंथ निर्माण कर. आणि मग त्यांनी अमृतानुभव लिहिलेला आहे. आणि अमृतानुभवामध्ये जो 7वा अध्याय जो आहे कळलं ना, 7वा अध्याय शब्द खंडन. कळलं ना? म्हणजे वेदांमधलंच वेद संपले. म्हणजे इथे आपण काय पाहतोय? करवेन अर्थ उपनिषदा. माझा हरी कसा आहे? समर्थ आहे. माझे सद्गुरू कसे आहेत? समर्थ आहे. हरी म्हणजेच सद्गुरू हो. हरी म्हणजेच भगवंत कसे समर्थ आहेत. आणि त्यांचा अर्थ वेदांना सुद्धा करता येणार नाही का? वेद संपले तिथे. तर त्याच्या संदर्भात ती गोष्ट सांगितली जाते. काय होतं? एक प्रशांत महासागर आहे आणि प्रशांत महासागरामध्ये एक बोट चाललेली आहे. मोठं जहाज चाललेलं आहे आणि त्या जहाजाला डोलकाठी असते माहिती आहे. तर जहाज चाललेली आहे आणि समुद्राच्या मधोमध जहाज गेलेलं आहे आणि त्या डोलकाठीवर एक कावळा बसलेला आहे. कळलं की नाही? हा डोलकाठीवरचा कावळा काव 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 असं करतो. आता समुद्राच्या मधोमध गेल्यानंतर ही बोट जी आहे ना, जहाज जी आहे ती बुडतं जलाशयामध्ये. जहाज बुडाल्यानंतर ती डोलकाठी हळूहळू डोलकाठी पण पाण्यामध्ये जायला लागते. आता डोलकाठीच्या टोकावर कावळा बसलेला आहे. तो काव 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 थोडा वेळ करतो आणि तोही बुडतो.
कळलं की नाही? ह्याचा अर्थ काय? हे प्रशांत महासागर जे आहे म्हणजेच आत्मतत्व. कळलं ना? हे आत्मतत्वावर आता ही डोलकाठी, आता कावळा आहे, कावळा म्हणजे वेद शब्द. कळलं की नाही? शब्द कुठपर्यंत आवाज देतात? डोलकाठी पाण्याखाली गेली की तो ते शब्दही संपले. म्हणजेच शब्द खंडन, म्हणजे शब्दांनी भगवत स्वरूपाचं वर्णन करता येत नाही. म्हणून वेदांनी काय सांगितलं? नेती नेती नेती, म्हणजे हे नाही ते नाही ते नाही. आता इथे संपलं, म्हणजे माझं काम संपलं. मी तुम्हाला दरवाजापर्यंत आणलं, तुम्हाला सांगितलं देव असा आहे असा आहे असा आहे. आता तुम्ही स्वतः जाऊन चाका, पाण्याची चव आहे ना, पाण्यापर्यंत आणलं तुम्ही. कळलं? आता पाणी ज्याचं त्यांनी प्यायचं आहे, ती चव ज्याची त्यांनी घ्यायची. कळलं की नाही? आता आपण म्हणतो ना, येता बघा काय म्हणतो ना, बघा आता काय म्हटलंय, उगीच का फिरशी देव हा आपणापाशी. काय म्हटलं जातं? आपण जिकडे तिकडे फिरतो, म्हटलं ना त्रिवेणी संगम नाना तीर्थे भ्रमी. मग काय म्हटलं? उगीच का फिरशी देव हा आपणापाशी. आणि सद्गुरुशी शरण जा मग ब्रह्मरूप होशी. सद्गुरुशी शरण जा मग ब्रह्मरूप होशी. देव हा आपणापाशी. ते देव आहे. आणि सद्गुरूला आपण शरण गेल्यानंतर टाकून देतो तरी त्याला देव म्हणतात, ब्रह्म म्हणतात, तूच आहेस. खरं की नाही? म्हणजे आता ह्या एक 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 आपण हरिपाठातले एक 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 अभंग पाहतोय. कळलं? म्हणजे इथे आपल्याला काय कळलं? ह्या माझ्या हरीचं वर्णन वेद सुद्धा करू शकत नाही. कळलं की नाही? पण पुन्हा वेदाच्या संदर्भात एक गोष्ट आपण पाहिलेली आहे बघा. आपण काय म्हटलं? वेद जे आहेत ना, वेद कोणाकडून समजून घ्यावे? अशा महापुरुषांकडून. का? एका शब्दात सांगितलं, गणी गण गणात होते, संपलं. सगळे वेद संपले तिथे. एकच शब्द ज्याला कळला तो मोकळा झाला. आणि तो शब्द कुठला? गणी गण गणात होते. त्या एकाच शब्दाचा अर्थ आत्मज्ञानी महापुरुषांकडून समजून घ्या, काम झालं. कळलं ना? जसं सिद्धरामेश्वर महाराज म्हणायचे, एकच शब्द तत्वमसी. हे ज्याला कळलं तो त्याच क्षणी मोकळा झाला. अहो ते कळत नाही म्हणून सगळी वर्णन करावी लागतात एकाच शब्दाचं. तसंच गजानन महाराजांनी एकच शब्द सांगितला, गणी गण गणात बोते. ह्याचाच अर्थ तत्वमसी, ह्याचाच अर्थ अयमात्मा ब्रह्म, ह्याचाच अर्थ प्रज्ञानम ब्रह्म, ह्याचाच अर्थ अहम ब्रह्मास्मी. हे चार वेदांनी चार महावाक्य सांगितलं. महाराजांनी त्याच्या रांगड्या भाषेत सांगून मोकळे झाले. कळलं की नाही? हा फरक महापुरुषांचा होता. म्हणून वेदांबद्दल काय म्हटलं जातं? वेद उदधी बिन गुरु लखाय लागे लवण समान. बादल गुरुमुख द्वार है अमृत सै अधिकान. वेद कसे आहेत? वेद हे आहेत समुद्रासारखे खारट आहेत, महासागरासारखे खारट आहे. का? बिना गुरु लखाय. तुम्ही गुरुशिवाय जर ते चाकायला गेलात तर. पण जेव्हा तुम्ही सद्गुरु भगवंताच्या सान्निध्यात जाता, सद्गुरु भगवंत काय करतात? त्या वेदांचं सार जे आहे, कळलं ना? जसं ढग, वेदांत म्हणजे ढग काय करतायत? खारं पाणी आपल्याला शुद्ध करून देतात ना. त्याच पद्धतीने वेदांचं सार जे आहे ते सद्गुरु भगवंत आपल्याला अमृतापेक्षाही अशा मिठ्या बोलीमध्ये शब्दामध्ये सांगून टाकतात. कळलं ना? अगदी साध. अरे ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तोचे आहेसे ब्रह्म. ज्याला देव म्हणतात तो दुसरा तिसरा कोणी नसून तू स्वतः देव आहेस. या सुखासाठी अनंत जन्म घेतलंस, ते सुख तुझ्या जवळ इतकं तोच सुखरूप आहेस. आपल्याला प्रत्येकाला सुख पाहिजे, आनंद पाहिजे. मग आनंद कशाला म्हणायचं? ज्याचा कधी तिरस्कार संभवत नाही, जे सतत हवंसं वाटतं त्याला आनंद म्हणायचं. पुरणपोळ्या केल्या किती खाणार? 1 2 4 सुटी कंटाळून टाकून देणार ना हो. मग असं काय आहे जे सतत हवंसं वाटतं, ज्याचा कधी तिरस्कार संभवत नाही?
एक तरी मला गोष्ट अशी व्यवहारात सांगा जिचा कंटाळा येत नाही. सगळ्या गोष्टी अशा आहेत की त्याचा कंटाळाच येतो. नवऱ्याचा पण कंटाळा येतो आणि बायकोचा पण कंटाळा येतो. हो येतो. काय कुठे तुझ्याशी लग्न केलं असं म्हणणारे नवरे आहेत. ते म्हणतं माझं डोकं फोडलं तुमच्याशी लग्न करून असं म्हणणाऱ्या बायका आहेत. कळलं ना? असं दगड माझ्या वाटेला आलं असं म्हणताय. मग एकच गोष्ट अशी आहे, आनंद आणतो कुठे आपल्यामध्ये आहे. म्हणून काय म्हटलं जातं, याचा कधी तिरस्कार संभवत नाही. जे सतत हवंसं वाटतं त्याला आनंद म्हणायचं आणि ते आनंद म्हणजे आपण स्वतः आनंद रूप. सद्गुरु माऊलीच्या कृपेने हा आनंद आपल्याला सगळ्यांना कळलाय. फक्त तो निश्चय पक्का होण्यासाठी या संत संघामध्ये सतत येऊया. आणि सद्गुरु माऊलीने आपल्यासाठी जे ज्ञानाचं घबाड ठेवलेलं आहे, लक्षात घ्या, घबाड. त्याच्यासाठी काहीही द्यावं लागत नाही. मी बाजारात जा, प्रत्येक वस्तूसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. ठीक आहे? अहो पण हे सांगतो ना तुम्हाला, हे समर्थ रामदासांनी म्हणजे ह्याला आपण म्हणतो ना मृत्यू पत्राद्वारे आपल्याला सगळं दिलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलीने दिलेलं आहे. अहो सगळ्या संतांनी आपल्याला हे घबाड दिलेलं आहे. पण ह्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. आपण आयुष्यभर, आता मी सांगितले ना 4 येशना, त्या 4 येशनांच्याच मागे फिरत राहतो. सगळ्या येशना जरी पूर्ण झाल्या तरी शेवटी मला सलाम साहेब म्हटलं पाहिजे. तोपर्यंत आपल्याला बरं वाटत. कळलं की नाही? किंवा ह्या सगळ्या येशना आहेत, ह्या दुःखदायक आहेत. एकच सुखरूप गोष्ट आहे ती म्हणजे सद्गुरूची, सद्गुरु भगवंताची प्राप्ती. ते आपण एकच करूया, आपण भक्त होऊया. आणि भक्त कोणाला म्हटलं, तो विभक्त नाही, तो भक्त. देव निराळा मी निराळा नसून मी देवच आहे. कळलं ना? आणि सद्गुरु भगवंताशी बोलायला शिका. मी सगळ्यांना सांगितले, बिलकुल आपला हृदयस्थ भगवंत आहे. प्रत्येक गोष्ट देवाला सांगायला सुरुवात करा. कळलं ना? आपली इष्टदेवत आहे तिला सांगायला सुरुवात करा. आणि ह्याच्यासाठी श्रावण महिन्याचं महत्व आहे. श्रवण असं ऐकावं की जे ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्यांची वृद्धी होईल. सद्गुरु माऊलीच्या कृपेने आपण सगळेजण या संत संघामध्ये येऊया. आणि सद्गुरु माऊलीने आपल्यासाठी जे ज्ञानाचं घबाड ठेवलेलं आहे त्याच्यावर मुलं म्हणून अधिकार सांगूया. सद्गुरु माऊलीच्या कृपेने आपल्याला सगळ्यांना हे सामर्थ्य प्राप्त व्हावं. हे श्रीचरणी प्रार्थना.